श्री स्वामी समर्थ. आता लवकरच वटपौर्णिमा हा सण येणार आहे आणि हा सण सौभाग्यवती स्त्रियांचा आवडीचा सण असतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वटपौर्णिमा कधी आहे, पूजा कधी करावी आणि शुभ मुहूर्त काय आहे, त्याचबरोबर राहू काळ कधी आहे, ही संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. वटपौर्णिमा हा सण दिनांक 29 जून वार सोमवारी आहे. हा सण प्रत्येक स्त्रिया आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावे आणि त्याचबरोबर 7 जन्मासाठी हाच पती आपल्याला पती म्हणून लाभावा म्हणून यासाठी हे व्रत केले जाते. यंदा वटपौर्णिमा तिथी ही 28 जून रविवारी सकाळी 8:35 सुरू होऊन ती सोमवारी रात्री 8:48 पर्यंत असणार आहे. आता जाणून घेऊया पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता आहे. तर शुभ मुहूर्त हा सकाळी 6:30 ते दुपारी 12:30 पर्यंत असणार आहे. या शुभ मुहूर्तावरच प्रत्येक स्त्रियांनी वडाची पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि जन्मोजन्मी हाच पती आपल्याला मिळावा यासाठी आपल्याला वडाला प्रार्थना करायची आहे. तर बघा, वटसावित्री व्रत हे भारतीय स्त्रिया पूर्ण श्रद्धेने आणि परंपरेने हे व्रत करतात. आपल्या पतीला चांगले आयुष्य लाभावे आणि त्याचबरोबर पतीला दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी हे व्रत केले जाते. तसेच वटपौर्णिमेचा उपवास देखील केला जातो. प्रत्येक ठिकाणी आपापल्या भागानुसार हे व्रत केले जाते. तर बघा, कुणी 3 दिवसाचा उपवास करतात. वटपौर्णिमेला वडाची पूजा केल्यानंतर हा उपवास सोडतात. किंवा काही ठिकाणी आदल्या दिवशी उपवास करून दुसऱ्या दिवशी वडाची पूजा करूनच हा उपवास सोडला जातो. किंवा काही ठिकाणी अशीही पद्धत आहे की सकाळपासून पूजा होईपर्यंत काही खायचे नाही आणि पूजा झाल्यानंतर उपवास सोडायचा किंवा संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर उपवास सोडायचा. तर बघा, वटपौर्णिमेचा उपवास हा प्रत्येक भागात आपापल्या परंपरेनुसार केला जातो. तर बघा, हा वटपौर्णिमेचा उपवाससुद्धा आपल्याला आपल्या पतीसाठी करायचा असतो आणि वडाची पूजा झाल्यानंतर किंवा आपल्या परंपरेनुसार हे व्रत करायचे आहे. त्याचबरोबर बघा, या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी सकाळी लवकर उठायचे आहे आणि या व्रताचा संकल्प घ्यायचा आहे आणि हा उपवास आपल्या परंपरेनुसार करायचा आहे. त्याचप्रमाणे शुभ मुहूर्तावर आपल्याला पूजा करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी राहू काळ देखील आहे. तर या राहू काळामध्ये आपल्याला चुकूनही वडाची पूजा करायची नाही. या काळामध्ये जर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा केली तर आपल्याला या व्रताचे कुठलेही फळ मिळणार नाही. राहू काळात केलेली पूजा ही मान्य केली जात नाही आणि म्हणूनच या राहू काळामध्ये आपल्याला चुकूनही वडाची पूजा करायची नाही. तर राहू काळ या दिवशी कधी आहे, तर सकाळी 7:12 ते 8:24 पर्यंत असणार आहे. तर या राहू काळामध्ये आपण चुकूनही वडाच्या झाडाची पूजा करायची नाही किंवा आपल्या देवघरामध्ये सुद्धा देवाची पूजा करायची नसते. म्हणूनच हा राहू काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि या राहू काळामध्ये कुठलीही सेवा किंवा काही उपाय केले तर ते फलदायी ठरत नाहीत. म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी या मुहूर्तावर आपण चुकूनही वडाच्या झाडाची पूजा करायची नाही. तर बघा, ज्या वर्किंग वुमन आहेत किंवा ज्या बाहेर कामासाठी जातात त्यांनी लवकर उठून ही पूजा केली तर चालेल, परंतु राहू काळामध्ये ही पूजा करू किंवा राहू काळ झाल्यानंतर ही पूजा करा. वडाच्या झाडाची पूजा करत असताना वडाला आपल्याला 7 फेरे मारायचे असतात किंवा 108 फेरे मारायचे असतात आणि वडाला हळदी कुंकू लावून पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला वडाची पूजा करायची आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण राहू काळ, पूजा कधी करायची, शुभ मुहूर्त हे सर्व बघितलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.